की जर असं काही तुम्हाला प्रेशर येत असेल आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलत नसतील तर तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला बोला, आमच्यासारख्या लिगल कन्सल्टंटकडे घ्या, आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देऊ, पोलिसांची मदत देऊ, तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये काय मदत पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण आत्महत्या हे अल्टिमेट सोल्युशन नाही आहे. प्रश्न मुख्य असा आहे की संवाद कुठेतरी कमी झालेला आहे पालक आणि मुलांमधला, आणि हा संवाद जोपर्यंत पालक आणि मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये होत नाही, पूर्वीच्या काळी हा संवाद असायचा. अशी टोकाची भूमिका घेऊ नका, कारण असं केल्याने तुमच्या आई वडिलांवर काय बीतते हे तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही निघून जाता या दुनियेतून. पण तसं पाऊल उचलायला कोणालाही तुम्ही प्रोत्साहित करू नका. 25 वर्षाची मुलं अशी टोकाची भूमिका घेतात, हे फार घातक आहे. आणि हे थांबवण्यासाठी निमेश साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसंच मी सुद्धा तरुणांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासारखे काही लोक आहेत, चर्च धर्मगुरू आहेत, काही सामाजिक धार्मिक नेते असतील, त्यांच्याशी बोला, व्यक्त व्हा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसईत हल्ली काही तरुणांनी आत्महत्या केलेली. या आत्महत्या मागचं कारण कळलेलं नाहीये, परंतु ज्या तरुणांनी आत्महत्या केलेली आहे ते तरुण सुशिक्षित असून कॅथलिक फॅमिलीचे आहेत. आता वसईत जे ख्रिस्ती बांधव आहेत ते आपल्या मुलांना भरपूर शिकवतात, आणि शिकलेली मुलं जर आत्महत्या करत असतील तर त्याच्या मागचं कारण बाहेर येणं गरजेचं आहे. अलीकडे आपण जर पाहिलं तर वसई विरारमध्ये जे ड्रग तस्कर आहेत त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे. सहज पानटपरीवर देखील ड्रग्ज मिळतात हा मुद्दा देखील वसईतील आमदार स्नेहा दुबे यांनी विधानसभेत मांडला. याच्या मागे ड्रग्जचं कारण तर नसेल ना? जाणून घ्या. आपल्यासोबत यावेळेला कायदेतज्ञ निमेश वसानी त्यांचे सहकारी आहेत. सुरुवातीला मी निमेश सरांकडे जाणार आहे. निमेश सर, तुम्ही एक कायदेतज्ञ आहात, आणि हा जर पट्टा आपण पाहिला तर हा पट्टा ख्रिस्ती बांधवांचा, आणि ख्रिस्ती बांधव हे आपल्या मुलाला खूप शिकवतात, शिकवण्यासाठी त्यांना फॉरेनला देखील पाठवतात, परंतु शिकवून देखील ते तरुण या प्रकारचा टोकाचा पाऊल उचलत असतील, त्याच्या मागचं नेमकं काय कारण असू शकतो? नाही, याच्यामध्ये मला असं वाटते कुठेतरी आज मी 2-3 दिवस झाले ऐकतोय की आमच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये ह्या मुलांनी आत्महत्या केली, त्या मुलांनी आत्महत्या केली. आता हे ड्रग्सचं प्रकरण आहे की नाही तर हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे, पण कुठेतरी ह्यांना काहीतरी प्रेशर आहे त्यामुळे हे आत्महत्या करतात हे सिद्ध होते. म्हणजे याच्यामध्ये हनी ट्रॅप पण असू शकतो. हा, काही असू शकते. पण माझं अपील याच्यासाठी असं असेल की जर असं काही तुम्हाला प्रेशर येत असेल आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोलत नसतील तर तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला बोला, आमच्यासारख्या लिगल कन्सल्टंटकडे घ्या, आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देऊ, पोलिसांची मदत देऊ, तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये काय मदत पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण आत्महत्या हे अल्टिमेट सोल्युशन नाही आहे. त्यामुळे ज्यांनी आता आत्महत्या केली आणि इन फ्युचर जर अशा कुठल्या सिच्युएशनमध्ये कोण असा विचार करत असेल तर मी अपील करीन की त्यांनी आत्महत्या करू नये आणि आमच्यासारख्यांकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू. निमेश सरांनी असं सांगितलेलं आहे की जर असं काही असेल, तुम्हाला कोण ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही टोकाचा पाऊल उचलू नका. त्यांचा नंबर देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत. जर तुम्हाला वेळ पडली तर त्यांना एक संपर्क साधा, नक्कीच ते काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढतील. परंतु अशा प्रकारे आत्महत्या करून आपल्या आई वडिलांना संकटात नका टाकू. त्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा केलेला आहे. तुमच्या गेल्याच्या नंतर ते कोणत्या अवस्थेत जगत असतील त्यांनाच माहिती आहे. सर, वसईत पश्चिम पट्ट्यामध्ये हे सगळं घडतंय, हा आश्चर्याचा धक्का आहे. इतक्या वर्षात नव्हे ते आता घडायला लागले. नुकताच ॲडव्होकेट साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामधले काही कारणं याला कारणीभूत होऊ शकतील, जसं ड्रग्ज किंवा हनी ट्रॅपमध्ये तरुणांना फसवणं. ह्याच्या मागचा जो आता तपासाचा भाग आहे ते पोलीस करतीलच, परंतु आता फार भयंकर परिस्थिती आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये विशेषतः ख्रिस्ती समूहामध्ये झालेली आहे. अर्थात ही जी विचारभावना आहे ही सर्व तरुणांच्या मनात असते, तो कोणत्या धर्माचा असो, कोणत्याही प्रांताचा असो. परंतु जे का आता 2 घटना गेल्या 8-10 दिवसात झालेल्या आहेत, 3 घटना झाल्या आहेत माझ्या मते, एक वसईला सुद्धा झालेली आहे, ते फार भीतीचं वातावरण आमच्याकडे आहे. आणि त्यासाठीच आता नुकताच आम्ही काही समाजसेवक आम्ही भेटलो, समाजातील प्रतिष्ठित राजकारणी आणि अशी लोक आहेत की उद्या संध्याकाळी आम्ही ती मीटिंग सुद्धा घेत आहोत. आणि हा विषय तरुणांना दिलासा देण्यासाठी, त्यांना एक प्रकारचा आधार देण्यासाठी, जसे आता निमेश साहेब बोलले त्याचे की तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असले, तुमच्या कोणीही तुम्हाला ट्रॅप करतं, ब्लॅकमेल करतं, आम्ही येथे आहोत. मग कायदेशीर मार्ग आहेत, त्याला तुम्ही सामाजिक आम्ही कार्यकर्ते आहोत, तुम्ही आमचा नंबर घ्या, आमच्याशी बोला, व्यक्त व्हा, किंवा तुमचा खास कोणतरी एक मित्र असेल त्याच्याकडे व्यक्त व्हा. पण अशी टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका. हे फार एका समाजाला, हे आमचं अपयश आहे असं आम्ही समजतो. हे समाजाचं अपयश की आपले तरुण अशी लोक अकाली निघून जातात
आपण एखाद्या वृद्ध माणसाला वाचवण्यासाठी किती हॉस्पिटलमध्ये खर्च करतो, प्रयत्न करतो, आणि ही अशी 20-25 वर्षाची मुलं अशी टोकाची भूमिका घेतात, हे फार घातक आहे. आणि हे थांबवण्यासाठी निमेश साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसंच मी सुद्धा तरुणांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासारखे काही लोक आहेत, चर्च धर्मगुरू आहेत, काही सामाजिक धार्मिक नेते असतील, त्यांच्याशी बोला, व्यक्त व्हा आणि अशा प्रकारे तुमच्या आई वडिलांशी बोला, त्यांच्याबरोबर संवाद साधा. काही होणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो. हेच त्यांना आव्हान आहे. खरं आहे, जर तुम्हाला कोणालाच सांगायचं नसेल तर तुमचे धर्मगुरू आहेत, फादर आहेत, त्यांच्याकडे व्यक्त व्हा, तुमच्या मित्राकडे व्यक्त व्हा, तुमच्या आई वडिलांकडे व्यक्त व्हा, पण हे टोकाचं पाऊल उचलू नका. सर, काय वाटतं तुम्हाला ह्या ज्या काही प्रकार आता वाढत आहेत, कारण वसईचा पश्चिम पट्टा जर म्हटला तर ख्रिस्ती बांधवांचा हा पट्टा मानला जातो. हे ख्रिस्ती बांधव आपल्या मुलाला शिकवण्यासाठी जीवाचं रान करतात, त्यांना चांगलं शिकव म्हणून त्यांना फॉरेनला पाठवतात, परंतु या सगळ्या गोष्टी मागचं नेमकं काय कारण असू शकतं? मी 1971 पासून बोळिंज या गावात आहे. निमेश वसासारखे माझे खूप चांगले सहकारी आहेत, पायस साहेब आहेत. आता एक पालक म्हणून मी सर्व मुलांना आवाहन करतो की मलाही 2 मुली आहेत पदरात, प्रत्येकाने आपला एक जवळचा सहकारी, जवळचा मित्र किंवा नातेवाईकांपैकी एक कोणीतरी असा असावा आणि त्याच्यासमोर आपले जे दुःख आहे किंवा आपला जो त्रास आहे, अडचणी आहेत ते त्याच्यासमोर मांडावे. आणि जर तुम्ही राजकारणाकडे जाऊ शकत नसाल तर सोशल वर्क खूप आहेत आपल्याकडे, समाजसेवी आहेत आपल्याकडे, शिक्षक वर्ग जसे मनोज लोपिस आहेत तसे त्यांच्यासारखे चांगला मार्ग दाखवणारे शिक्षक सुद्धा आहेत. आणि जरी नाही झालं तर जसं वसा साहेबांनी आवाहन केलंय मी त्याच्याशी सहमत आहे. आणि हेच सांगेन मुलांना की तुम्ही अशी टोकाची भूमिका घेऊ नका, कारण असं केल्याने तुमच्या आईवडिलांवर काय बीतते हे तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही निघून जाता या दुनियेतून. पण तसं पाऊल उचलायला कोणालाही तुम्ही प्रोत्साहित करू नका, तुमचं बघून कदाचित दुसरा कोणीतरी करेल. आणि आता तालुक्यातला विषय की तालुक्यात ड्रग्ज असू द्या किंवा काही असू द्या, हा तपासाचा भाग आहे. तपासात मी सरकारी यंत्रणेला हे सांगेन की प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी करावी आणि जिथे तुम्हाला 4 ते 10, 5 ते 7 अशी जी काय संख्येमध्ये मुलं मुली उभे असतील त्याचा तपास करावा. खरं आहे आणि पोलीस प्रशासनाला याची दखल घेणं काळाची गरज आहे. लोपिस सर, तुम्ही शिक्षक आहात, शिक्षक म्हणजे मुलांचा गुरु, आणि अलीकडे ह्या ज्या आत्महत्या वाढतात आहेत, शिक्षकांचा एक ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे, कारण पूर्वीचं शिक्षण आणि आताची शिक्षण पद्धतीत याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. मग शिक्षक म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्या? प्रश्न मुख्य असा आहे की संवाद कुठेतरी कमी झालेला आहे पालक आणि मुलांमधला. जेव्हा आम्ही एखादा मुलगा मस्ती करतो किंवा शाळेत गैरप्रकार करतो तेव्हा आम्ही पालकांना बोलावतो, पण पालक ह्या बाबतीत पूर्ण अज्ञान असतात. आणि हा संवाद जोपर्यंत पालक आणि मुलांमध्ये शिक्षकांमध्ये होत नाहीत, पूर्वीच्या काळी हा संवाद असायचा आणि त्या दृष्टीनं मुलांना पनिशमेंट, मारहाण केली जायची किंवा त्यांना शाळेत शिक्षा केली जायची, तसले आता प्रकार होत नाही. तशी शिक्षा केली की शिक्षकांवर गुन्हा दाखल होतो, म्हणजे टपलेलेच आहेत शिक्षकावर गुन्हा. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा हात वर केलेले आहेत. वाटतं खूप की काहीतरी पनिशमेंट करावी आणि ते चांगलं रास्त होतं. पूर्वी असं व्हायचं, घरी जर गेलो आणि सांगितलं शिक्षकांनी मारलं तर आई सांगायची तू काहीतरी केलंस म्हणून मारलं, आणि आता सांगितलं तर मग डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतो. याच्या मागे खूप मोठं कारण आहे. आणि आता मुलांना भीती राहिलेली नाही, कोणतीच भीती राहिलेली. कोणताही क्राईम करताना ते कोणताच विचार करत नाही की याचे परिणाम काय होऊ शकतात, आणि ते समाजात ह्या जागृती व्हायला गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी या बाबतीत एक खूप मोठं शिबिर राबवणं गरजेचं आहे. ह्या अगोदर राबवले जायचे, मुलंही असायची, पण आता मुलांचा एवढा इंटरेस्ट दिसत नाही त्या बाबतीत. बदललेली शिक्षण पद्धती आणि सध्या मोबाईलचा काळ सुरू आहे, त्याच्यामुळे मुलांवरती वाईट परिणाम देखील होऊ शकतो. परंतु सुशिक्षित मुलं ज्या वेळेला आत्महत्या करतात त्याच्या मागचं कारण शोधून काढणं काळाची गरज आहे. तुमच्याबरोबर जर हनी ट्रॅप होत असेल, कोण तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल, तर निश्चितच तुमच्या सोबत ही लोक आहेत. या लोकांचे सर्वांची नंबर मी जे आहेत ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, तुम्ही निघून जाल, परंतु आयुष्यभरचं दुःख तुमचे आई वडील कधीच विसरणार नाही. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.